नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आज आहेत अतिशय कमी वयात हिंद केसरीचा मान पटकावलेले सोन्या ड्रायव्हर. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, म्हणजे तुम्ही तुमचं लहानपण कसं गेलं? लहानपण म्हणजे आपलं लहानपणापासून नाद होता आपल्याला. आणि लहानपणापासून नाद असं लागत. आपले वडील पहिले माझे गाडी आणत होते आणि वडिलांचे बघून आपलं नाद लागत गेला. आणि अचानक एक दिवशी घरीच आपलं फेरायला गाडी आणली, सहज फेरायला आणली. मग तिथून हळूहळू आमच्या इथं सोमेश्वर मध्ये चौदरवाडीमध्ये मैदान भरलं. तर पहिल्यांदा स्टार्टिंगला 2 वर्षापूर्वी गाडी आणली. तिथून हे आपलं स्ट्रगल आहे. तिथून सुरुवात झाली. मग शिक्षण वगैरे काय झालं तुमचं? शिक्षण आता 12वी झाली. 12वी झाली. मग शिक्षण आणि हे कसं लक्ष देता दोन्हीकडे? लक्ष म्हणजे आता 12वी आता झाली, म्हणजे आता 12वीला नाहीत, म्हणजे बंद गेले 12वीतनीच मैदानाच. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही पुढे हो निवडले. बैलगाडी क्षेत्राचं तुम्हाला भविष्य कसं वाटतं? म्हणजे तुम्ही त्याची निवड केली आणि घरी सांगितलं त्यावेळेस काय घरच्यांचं काय म्हणणं होतं? घरच्यांचं म्हणजे पहिल्यांदा घरच्यांचा नकारच होता या क्षेत्राला. पण आता कसं, आता घरचे म्हणतात कर पण जपून कर. भरपूर रिस्क असते. भरपूर रिस्क आहे. ड्रायव्हर म्हटल्यावर भरपूर रिस्क असते. मला सांगा की तुमची सुरुवात कधी झाली? मग पहिलं मैदान तुम्ही कुठलं गेलं आणि काय अनुभव आहे त्या मैदानाचा? पहिलं 2024 मध्ये चौदरवाडीला मैदान. तिथं तिथून सुरुवात झाली आपली. काय झालं त्या मैदानामध्ये? म्हणजे कोण ड्रायव्हर नव्हतं आणि म्हणजे आपल्या कशी घरी बोला होता आणि सगळे म्हणले बस गाडी, आणि तिथून बसलो. तिथून चालूच झालं. आतापर्यंत किती मैदान केले असेल? आतापर्यंत माझ्या ह्या वर्षीच्या तर अख्या 2 वर्षात तरी 45 फायनल झाले असतील. 45. त्यामध्ये मला सांगा की 19व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली. हो. ज्यावेळेस तुम्हाला हिंद केसरीचा मान भेटला, हो, त्यावेळेसची काय परिस्थिती होती? कधी भेटला आणि काय काय झालेलं त्या मैदानात? कधी ह्याच वर्षी भेटला, 2025ला भेटला. आणि असं मैदानावर गेलतो आणि ते माळवाडीचा सम्राट म्हणून बैल पळतोय आणि पिंपरी चिंचवडचा तेजा, ती गाडी जुळवलेली. आणि ती गाडी जुळवली, गटाला सामना झाला आणि तिसऱ्या सीमेत 3 नंबरचा पळालो. आता वाटलं बी नव्हतं राहील, पण नशिबाने साथ दिली आणि राहिलो पुष्यगावला त्या वर्षी. त्यावेळेस म्हणजे तुम्हाला विजय मिळाला आणि हिंद केसरीचा मान मिळाला. हो. सगळ्यांचा कौतुकांचा वर्षाव कशा प्रकारे झाला तुमचा? कौतुक म्हणजे सगळ्यांचं कौतुक, म्हणजे आता रोज घरी फोन बिन आले, चांगलं राहिला असेल तसेल, म्हणजे आनंद लय झाला. तेव्हापासून तुमचे जे नाव झाले बैलगाडी क्षेत्रात, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे अगोदरपासून नाव आहे तसं, हिंद केसरी झाल्यापासून जरा जास्त चर्चेत आलो. विषय कसा जरा वयानं कमी आहे, छोटा आहे, त्याच्यामुळे मोठी लोक गाडी बसवाय म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्याला टाळाटाळ. हो. आजपर्यंत जेवढ्या गाडीवर बसला तेवढ्या लोकांची गाडी त्यानं प्रामाणिकपणे आता परवा जोरावर तो आजपर्यंत पाहिजे. सोन्याची खासियत काय म्हणायची, म्हणजे ड्रायव्हिंग स्किल काय वेगळं आहे सोन्यामध्ये? सेमी असू द्या किंवा फायनलला असू द्या, जिथं अटीतटी असते किंवा मालकाच्या मना किंवा दुसऱ्या कोणाचा जिथं इज्जतीचा सवाल म्हणू शकतो किंवा आपण ज्याचा संघर्ष चाललाय, तिथं तो गाडी तर प्रामाणिकपणे हाणतोच. आणि बैलांगत हा पण निकालाचा बादशाच आहे. तर पुढे येऊन निकाल घेतो, मागा कितीही पळू द्या निम्म्यापर्यंत, पुढे त्याच्याकडे कला आहे, तेवढी टेक्निक आहे, तो पुढे निकालात गाडी लावतो तर लावतो. सोन्याची कला सोन्याला माहित नाही, त्यामुळे त्यानं माईक तुमच्याकडे दिला. म्हणजे जो समोरून बघतो त्याला माहित असतं की त्याच्यामध्ये काय कोणती कला. पण आता माझी पण जेव्हापासून त्याची ओळख झाली आहे ना, तेव्हापासून मी बघतोय ना, म्हणजे प्रत्येकाची गाडी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. कोणत्या गाडीवर तुम्ही बसलेला, म्हणजे स्वप्न होतं तुमचं ज्यावेळेस पासून तुम्ही आला या क्षेत्रामध्ये, तेव्हापासून तुमचं स्वप्न होतं ते? आपलं स्वप्न म्हणजे मला मागडे त्यांना सुंदर हाणारा होता. आणि या वर्षी तर बघा बोरला मैदान झाला आता, तर इच्छा पूर्ण झाली आपली मागडे सुंदर हाणायची. म्हणजे सगळ्याला वाटत कुणाला भेटत नाही, आपल्याला भेटला हाणाला आपलं भाग गेले. हिंद केसरीचा मान मिळाला. हिंद केसरीचा मान, परत तो माळवाडी सम्राट आता फुल फॉर्म मध्ये चांगला नंदीवर पोहोचतोय आपण, म्हणजे कंटिन्यू त्याची गाडी आणतोय. नाव झालं, आता पुढे काय? पुढे आता अजून थोडं नाव चांगलं नाव राहिलं पाहिजे असं टिकून. एवढंच. जे नाव मिळालंय ते टिकवून ठेवायचं आता. हो, टिकवून ठेवायचं. हरसुडा रागवाडी. काय सांगाल यांचा संघर्ष आपण ऐकला सोन्याचा, तुमचा संघर्ष काय आतापर्यंत? आमचा काय सोन्याचा माझा सेम संघर्ष
सोन्या माझ्याबरोबरच तसं त्या कष्ट गाड्या आणतो, मी बी गाड्या आणतो आणि म्हणजे भावागच वागतो आम्ही गाड्यात. संघर्ष सेमच आहे. आता समजा सोन्याची गाडी तुमच्या गटामध्ये लागली, सेमीमध्ये लागली, फायनलमध्ये लागली, काय परिस्थिती असते? नाही आपली मैत्री कुठं फाटीच्या आत, फाटीच्या बाहेर. एकदा छकड्यात बसलं की ते आपला भाव आहे, कोण आहे किंवा जवळचा, त्या गाडीत बसून आली की त्या संघ आलो तिने. एकदा बसली की प्रामाणिकच हाणायची, आपली म्हणून हाणायची, म्हणजे प्रामाणिक गुलालासाठी पात्र करायचे मालकाची, एवढीच आपली अपेक्षा असते. मैदानावर येता घरचं बॅकग्राऊंड कसं आहे तुमचं? घरचं म्हणजे नाही लय अशी परिस्थिती नाही, अशी बेताची परिस्थिती दोघांची बी. तिथनं म्हणजे सगळं अरेंज करून इकडे आम्ही येऊन अड्ड्याला म्हणजे हे करतो. घरच्यांची साथ कशी मिळते? म्हणजे काय घरच्यांना सुरुवातीला होता विरोध, पण आता नाही, आता म्हणजे आहे म्हणजे जा आपण आपलं जपून. तुमच्या स्वप्नातलं मैदान आणि कुठल्या गाडीवर बसलेलं तुम्ही? माझ्या स्वप्नातलं मैदान आमच्या इथलं निंबूचंच बरं. मैदान. निंबूचं मैदान म्हणजे पारंपरिक यात्रेचं मैदान. बरं. तर एक म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जायचं बघा असंच. हां तेव्हा म्हणजे असं नाही का असं वाटायचं की बाबा आपण बी काय ते क्षेत्र करून जावं. हां म्हणजे मला तसं ड्रायव्हर पहिल्यापासून एक आवडायचा प्रशांत चिचनेरचा. हां तेव्हा त्याचं स्टार बीर चालू हां आणि मग त्याच्याकडे बघत बघत आयला म्हणलं आपण ड्रायव्हिंग क्षेत्र निवडलं पाहिजे. हां मग ड्रायव्हिंग क्षेत्र निवडलं आणि तिथनं निंबूचं म्हणजे त्यांनी 1 वर्ष निंबू चेक केलं, बरं. 2 वर्षाचा गॅप मध्ये घेतला, तिसऱ्या वर्षी मी निंबू चेक केलं. ड्रायव्हरचं क्षेत्र पुढे काय वाटतं, भविष्य काय असेल बैलगाडी क्षेत्रात? भविष्य आहे ड्रायव्हर चांगलं, फक्त मालकांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे ड्रायव्हर संघ तेवढंच फक्त. या कसं ड्रायव्हर जीवाचं तर बरं अडकून येतात अड्ड्याला, मालकांनी एकनिष्ठ राहिले की ड्रायव्हरला बी काय वाटत नाही गाडी हाणायला. आता तुम्ही पुढे ड्रायव्हरची क्षेत्रातच पुढे काम करणार आहात? ड्रायव्हर क्षेत्राचं काम करणार पुढे. मग तुम्हाला भविष्य कसं वाटते? कारण की तुम्ही कुठलंही दुसरं काय करणार नाही, फक्त बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर म्हणून राहणार आहात. रिस्क वाटते का थोडी? रिक्स आहे, भविष्य आहे, यात सगळं भेटतं, यात समाधान आहे, आनंदी. फक्त व्यसन नाही केलं पाहिजे नादात. जे व्यसन करतो ते लय दिवस नाहीत, जे प्रामाणिक राहतोय बिनव्यसन राहतोय त्याचे दिवस आहे त्याच्या बैलगाडी क्षेत्रात. माझं नाव बाया खांडेकर वाणेवाडी, मला त्याच नावाने ओळखतात. नाव तर त्याच्या येड आहे, त्यामुळे ते ताप देणारच. हां आणि वासरू म्हणजे फुल रागात असतं, जागेवर सोडलं तरी हां त्याला म्हणजे असं दाबून बिबून धरावं लागतं जास्त, चांगलं असतं. म्हणजे एडा काढतो जे सुट्टी मेकर, म्हणजे फिक्स सुट्टी मेकर असतात ते तुम्ही असता. काय सांगाल, या क्षेत्रामध्ये तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात आपला घरचा बैल होता सत्या म्हणून, हां आणि आपल्याला पहिल्यापासून म्हणजे नादच आहे आपल्या पहिल्यापासून, हां ती त्याच्यामुळे शिकलो. त्याच्यापासून शिकला. हां तुमचं शिक्षण वगैरे काय झालं? शिक्षण 12वी झाले. 12वी नंतर पुढे काय करायचं ठरवलं नाही? कामच. तुमचं वय किती? 19 आहे. तुमचं पण 19. सोन्याचं किती? 19च. आणि त्याचं 19. म्हणजे 19व्या वर्षी एकदा एवढ्या तरुण वयात तुम्ही बैलगाडी क्षेत्र निवडलं आणि तसेच पुढे तुम्ही चालत राहतात, म्हणजे बैलगाडी क्षेत्र कंटिन्यू करत आहात. मला सांग की आता तुम्ही सुट्टी मेकर झालेला आहात, इकडे 2 ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरचं महत्त्व आपण ऐकलंच, सुट्टी मेकरचं महत्त्व काय बैलगाडी क्षेत्रामध्ये? काय महत्त्व आहे बैलगाडी क्षेत्रात? पहिलं म्हणजे सुट्टी मेकर महत्वाचा लागतो. खाली पाय बी असला तर त्याच्यामुळे फॉलो होऊ शकते गाडी. तर तसं वाईच ह्यांनी केलं पाहिजे, व्यवस्थित सुट्टी बिट्टी व्यवस्थित झाली पाहिजे, तर पुढे सगळं. घरच्यांची साथ कशी मिळते यामध्ये? घरच्यांचा आधीपासून म्हणजे आदर आहे आपल्याला, नादच घरच्यांपासून म्हणजे आधीच घरी नाद होता आपला. चालेल मित्रांनो, आपण बघितलं अतिशय कमी वयात म्हणजे 19 वय आणि या एवढ्या कमी वयात 2 ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रातील आणि 1 सुट्टी मेकर आपण बघितला, म्हणजेच त्यांचं नाव झालेलं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढ्या कमी वयात. तुम्हाला तिघांना पण या बैलगाडी क्षेत्राबद्दल म्हणजे पुढच्या तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.